आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हे भूकंपानं हादरले. 2 तासामध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शरद पवारांनी मोजक्या आमदार खासदारांसमोर घेतली एकनाथ शिंदेंची भेट. शिंदे पवार भेटीची इनसाइड स्टोरीज ही 24 तासवर. अधिवेशनात आज पाऊस आणि अंतिम आठवड्यावर चर्चा. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात बनावट दस्त कोर्टाकडून रद्द. स्टॅम्प ड्युटी माफीचा निर्णय महसूलकडे असल्याचं कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. झी 24 तासनं उघडकीस आणलेलं गैरव्यवहार प्रकरण. मुंबईतील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. राज्यात मुसळधार पावसाचं थैमान. विविध दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क. NDRF, SDRFचे 23 पथकं तैनात. राज्यातील शिक्षक संघटनांचं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. BLOची कामं, SIR अशैक्षणिक कामांची सक्ती. TET संदर्भातल्या मुद्द्यांवरून आक्रमक. सामूहिक रजा घेऊन शिक्षकांचा एल्गार. आणि माऊलींच्या पालखीचा आळंदीहून प्रस्थान. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वारकऱ्यांचा उत्साह. मुक्ताईंची पालखी बीड मुक्कामी. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर सुद्धा आपण जोडले जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर गजानन वाणी हिंगोलीमधून जोडले जात आहेत आणि नांदेडमधून सतीश मोहिते आपल्यावर जोडले जात आहेत. भूकंपानं मराठवाडा हादरलेला आहे. या दोघांकडून आपण काय नेमकी मराठवाड्यातली ही बातमी ही जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कचऱ्याचा ढिगारा मोशीमध्ये कोसळला आणि त्या संदर्भातलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे पिंपरी चिंचवडमधून. त्यासाठी आमचे प्रतिनिधी कैलासपुरी आपल्याबरोबर जोडले गेलेत. कैलासकडून आपण आणखी या संदर्भातले अपडेट जाणून घेऊया. तर इकडे राजकीय वर्तुळामध्ये एक सध्या मोठी चर्चा सुरू आहे ती म्हणजे एका भेटी संदर्भातली. शिंदे भेटीची ही इनसाइड स्टोरी. पवार शिंदे यांच्या भेटीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील घेऊन आलाय माझा सहकारी स्वप्नील जाधव. आपण स्वप्नीलकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया. तर आज राज्यभरामधल्या पावसासंदर्भातली स्थिती काय आणि त्यातही विशेषतः पालघरमधला पाऊस नेमका कसा याचा सुद्धा आपण आढावा आज जाणून घेणार आहोत. पालघरमधून आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांच्याकडून. जाऊया आता महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातम्या पाहूया सविस्तर. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे मराठवाड्यातून. हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपानं हादरला. 2 तासामध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के बसलेत. भूकंपाची तीव्रता 4.6 रिक्टर स्केल एवढी आहे आणि या भूकंपामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे. मराठवाड्यामधून ही मोठी बातमी. हिंगोली जिल्हा भूकंपानं हादरलेला आहे. 2 तासामध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के जाणवलेले आहेत आणि भूकंपाची जी तीव्रता आहे ती 4.6 रिक्टर स्केल एवढी होती. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले आणि त्याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा नांदेड शहराचा परिसरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. मध्यरात्री भूकंपानं नांदेड हादरलं. 4.6 रिक्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा याही ठिकाणी धक्का जाणवला. भूकंपाच्या धक्क्यानं नागरिक घराबाहेर पडले. भीती नागरिकांच्या मनामध्ये होती. नांदेड शहरासह परिसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला. रात्री साधारण 1:37 ही वेळ होती आणि या भूकंपाची जी तीव्रता आहे ती 4.6 रिक्टर स्केल एवढी होती. रात्री 2:15 आणि 2:17 अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आणखी 2 सौम्य धक्के जाणवले आणि त्याची तीव्रता 3.6 आणि 3.9 रिक्टर स्केल एवढी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातल्या शिर्ली परिसरामध्ये असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की अनेक नागरिक झोपेतून जागे झाले. घरांना कंप जाणवताच नागरिकांनी तातडीनं घराबाहेर धाव घेतली. सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आणि काही काळ प्रचंड भीतीचं वातावरण, एक तणाव संपूर्ण वातावरणामध्ये होता. नांदेड शहरातल्या तरोडा नाका, मालेगाव रोड, कावरानगर, निळा रोड यासह शहराच्या विविध भागात हे भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले.
तर हिंगोलीचे जिल्हाधिकारी नेमके या संदर्भात काय म्हटले तेही आपण पाहूया. तो आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे. आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका. इकडे परभणीमध्येही पूर्णा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आणि हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 1:37 हा भूकंप झाला. तर भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल अशी नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात 1:37 हा भूकंप झाला. भूकंपाचा मध्यबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातला आहे आणि त्याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं ही माहिती दिली आहे. तर काय नेमकी सगळी मराठवाड्यामधली ही परिस्थिती होती आणि या भूकंपासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी गजानन वाडी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. जाणून घेऊया आपण गजाननकडून काय नेमके तपशील आहेत. गजानन, भूकंप झाला, नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. काय नेमकी परिस्थिती आहे? हे भूकंप जाणवले तेव्हा काय नेमकं नागरिकांच्या मनामध्ये होतं? काय प्रतिक्रिया येतात? हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण 2 तासामध्ये 4 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सगळ्यात मोठा धक्का जो होता तो 4.6 रिश्टर स्केलचा असा सर्वात मोठा धक्का जाणवला हिंगोली जिल्ह्यामध्ये. मागील अनेक दिवसापासून जवळपास अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत आणि यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यरात्री काल जवळपास 4 भूकंपाच्या धक्क्याने हिंगोलीच्या महत्त्वाचं म्हणजे जे गोंडानागर तालुक्यातील कंजाळा असो, त्याचबरोबर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे असो या गावामध्ये जे आहे ते अनेक घरांना तडे गेल्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामुळे संपूर्ण आता नागरिक भयभीत झालेले आहे. कारण की मागील अनेक दिवसापासून भूकंपाचे जे केंद्रबिंदू होतं ते पांगरा शिंदे गाव होतं आणि त्यानंतर आता हे संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रबिंदू बनलेलं आहे. कारण की जे काकडधाबा हे आता भूकंपाचं केंद्रबिंदू समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हिंगोलीच्या बाजूला असलेलं वाशिम असो, यवतमाळ असो, परभणी असो या जिल्ह्याला देखील या भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे सगळ्यात. आणि या आता जिल्हा प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे. कारण की सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आवाहन केले की घाबरू नये. कारण की अनेक जे वसमत तालुक्यातील अगदी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुद्धा यासाठी तयारीत आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आपण जाऊया आता नांदेडमध्ये, जाणून घेऊया नांदेडमधली काय परिस्थिती आहे. सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले आहेत नांदेडमधून. सतीश, काय नेमकी नांदेडमधल्या भूकंपाची सगळी स्थिती होती? या ठिकाणी भूकंप झाला, काय काय नेमकी जिल्हा प्रशासनाने या संदर्भातली माहिती दिली आहे? काल मध्यरात्रीनंतर भूकंपाच्या एकूण 4 धक्क्यांची नोंद झालेली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिर्ली गाव आणि आसपास त्या परिसरात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मात्र हिंगोली जिल्ह्यात झालेल्या या भूकंपाचे झटके आणि हादरे परभणी जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये जाणवले. सर्वाधिक तीव्रता ही भूकंपाच्या पहिल्या धक्क्याची होती. 4.6 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. 1:37 हा पहिला धक्का जाणवलेला आहे. या धक्क्यामुळे नांदेड शहरातील अनेक नागरिक घराबाहेर पडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही या भूकंपाचा हादरा दिसून आलेला आहे. या भूकंपानंतर 2:15 आणि त्यानंतर 2:17 लागोपाठ एका नंतर एक असे भूकंपाचे आणखी 2 धक्के जाणवलेले आहेत. या धक्क्यांपैकी 2:15 जो धक्का आलेला आहे तो 3.6 रिश्टर स्केलचा होता आणि त्यानंतरचा धक्का 3.9 रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचे धक्के आता थांबतील असे वाटत असताना जेव्हा नागरिक पुन्हा झोपायला गेले त्यानंतर रात्री 3:23 भूकंपाचा आणखीन एक हादरा जाणवला. या धक्क्याची रिश्टर स्केलवर नोंद 4.1 इतकी झालेली आहे. या धक्क्यांमुळे कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नसल्याची माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही केलेलं आहे. यापूर्वीही हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातच याच गावांच्या आसपासच्या परिसरामध्ये भूकंपाची नोंद झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितींवर विश्वास ठेवावा आणि
काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. ठीक, सतीश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी. सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी नांदेडमधून आपल्या बरोबर होते. जाऊया पुढे आणखी एका दुर्घटनेच्या बातमीकडे, आणि ही बातमी आहे पिंपरीमधून. पुण्यामध्ये मोशीमधल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामधली इमारत कोसळल्यानंतर आता बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि आतापर्यंत या दुर्घटनेमधून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये बचाव पथकाला यश आलेलं आहे. यापूर्वी 6 जणांची सुटका करण्यात आलेली होती आणि आता आणखी 3 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र तळमजल्यावर अजून काही कर्मचारी अडकलेले आहेत अशी एक भीती आहे आणि त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये असं सुद्धा कळतंय. तेव्हा हे कर्मचारी गेल्या 11 तासांपासून आता या इमारतीखाली अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी लष्कर, NDRF, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचावकार्य करतात. रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कैलासपुरी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत. कैलास, मोठी दुर्घटना झालेली होती, अजूनही इमारतीखाली काही जण अडकले असल्याची माहिती कळते. कशा पद्धतीने सगळं बचाव कार्य सुरू आहे, काय या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? अजूनही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. लष्कराची टीम असेल, NDRFचे जवान असतील, अग्निशमन दल असेल, सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या इमारतीमध्ये अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काल दुपारी 1:45च्या सुमाराला ही इमारत कोसळली होती. त्याच्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. एकूण 23 लोक जे आहेत ते यामध्ये अडकलेली होती. 3 मजली इमारत जी आहे या इमारतीमध्ये सर्वात वरच्या मजल्यावरचे जे 5 जण होते ते स्वतःहून बाहेर पडले. तर काल NDRF आणि लष्कर आणि इतर यंत्रणांनी जे रेस्क्यू ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये सुरुवातीला 6 जण आणि त्यानंतर रात्री 3 जण असे 9 जण जे आहेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र अजूनही 9 जण जे आहेत ते या इमारतीमध्ये अडकलेले आहेत. सुरुवातीला त्यांच्याशी संपर्क होत होता, मात्र आता त्यांच्याशी कसलाही संपर्क होत नाहीये. कसलाही आवाज जो आहे तो इमारतीमधून या नागरिकांचा येत नाही. लष्कर असेल, NDRFचं पथक असेल, युद्ध पातळीवर या 9 जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर माध्यमातून खाली कोण जिवंत आहे का याचा शोध जो आहे तो घेतला जातोय. लाईव्ह मुवमेंट ज्या आहेत त्या डिटेक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. आणि ही 3 मजली इमारत आहे. सगळ्यात खालच्या मजल्यावर हे 9 जण अडकल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं भिंत तोडून जे आहे ते त्यांना बाहेर काढण्यासाठी अडचण जी आहे ती येत आहे. मात्र रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि हे 9 जण सुखरूप बाहेर पडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निश्चितच कैलास, खरंच हे सुखरूप बाहेर पडावेत अशी आशा व्यक्त होतीये. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले होते. जाऊया पुढच्या बातमीकडे, आणि राजकीय वर्तुळातली ही एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली आणि या भेटीनंतर पवारांनी आपल्या आमदारांची बैठकही त्याच दालनामध्ये घेतली. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी होणार असल्याच्या चर्चा सध्या राज्यभरामध्ये होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय आणि याच भेटीची इनसाइड स्टोरी आता झी24 तासच्या हाती लागली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शरद पवार यांनी भेटायला त्यांना जावं याचे राजकीय वजन तितकं मोठं आहे. शरद पवार भेटीसाठी आल्याचे कळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक सोडून शरद पवार यांना येऊन ते भेटले आणि शरद पवार यांनी आपल्या आमदार, मोजके खासदार यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेतली आणि बैठक घेऊन आमदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. ऑपरेशन तुतारीची चर्चा असताना पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेत एक राजकीय संदेश दिल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय संवादाची सर्व दारं खुली ठेवण्याची पवारांची भूमिका असल्याचं बोललं जात आहे. तसंच या भेटीतून पवारांनी कुणाला अप्रत्यक्ष संदेश दिलेला आहे का याची सुद्धा आता चर्चा रंगली आहे. स्वप्नील जाधव माझे सहकारी आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया काय नेमके या राजकीय भेटीचे आणखी अर्थ आहेत. स्वप्नील, निश्चितच ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. त्याचं कारण 2 वजनदार नेते भेटत आहेत. काय नेमकं भेटीमागचं कारण असावं आणि एक मोठी बैठक सुद्धा यामध्ये झालेली आहे. काय नेमकं या बैठकीत झालंय? नक्कीच विधिमंडळामध्ये काल महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात बैठक होती आणि बैठकीला शरद पवार उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर जेव्हा शरद पवार निघाले त्यानंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात गेले. त्या ठिकाणी
त्यांनी स्वतःच्या आमदारांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांची सुद्धा बैठक घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दालनात आल्याचं समजताच कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे जे आहेत ते दालनामध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी राजशिष्टाचार केला, त्यांची पुष्पचक्र देऊन सदिच्छा भेट सुद्धा झाली. त्या ठिकाणी एक बैठकीमध्ये कुठेतरी चर्चा सुद्धा झाली अशा प्रकारची माहिती आहे. मात्र यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीसाठी गेले. मात्र शरद पवार त्याच दालनामध्ये होते. त्याच दालनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी त्यांचा आदरातिथ्य करण्याचा सुद्धा निर्देश दिले होते. मात्र या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आमदारांची आणि खासदारांची बैठक घेतली. खरं तर राज्यातील परिस्थिती संदर्भात माहिती घेतली. मात्र ही चर्चा असली तरी दुसरी चर्चा यामध्ये आणखी 2 ते 3 मुद्द्यांवरती झाली असल्याची माहिती समोर येते. ती म्हणजे विलिनीकरणासंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल अशा प्रकारची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या संदर्भात सुद्धा कुठेतरी चर्चा ही झाली असल्याचं पाहायला मिळते. आणि एनडीएमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सामील होणार या संदर्भातील सुद्धा चर्चा होती. आणि याच दरम्यान काल झालेली बैठक फार महत्त्वाची आहे. खरं तर राज्यामधील लोकप्रतिनिधींमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टोकाचे मतभेद असताना एकीकडे संवादाची दारं ही कुठेतरी शरद पवार यांनी खुली ठेवलेली आहे. अप्रत्यक्षरित्या कोणत्या तरी मित्र पक्षाला यामधून सुचवण्यात काही येतंय का हे पाहणं महत्त्वाचं यामध्ये पाहायला मिळतंय. मात्र एकीकडे शरद पवार यांची ही भूमिका पाहिली तर दुसरीकडे पक्षातील नेत्यांची भूमिका काहीतरी वेगळी पाहायला मिळते. शरद पवार यांचे नातू आपण जर बघितलं तर रोहित पवार हे बैठकीला हजर नव्हते. खरं तर दिवसभर रोहित पवार हे विधान भवनात होते. मात्र जेव्हा शरद पवार विधान भवनात आले तेव्हा रोहित पवार हे आझाद मैदानामध्ये शिक्षकांच्या आंदोलनाच्या स्थळी गेले होते. त्यामुळे ते त्या बैठकीला नव्हते. दरम्यान यामध्ये खरं तर शरद पवार यांची भूमिका असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एनडीएमध्ये सहभागी होणं या संदर्भात रोहित पवार यांचा टोकाचा विरोध आहे. यामुळेच कुठेतरी रोहित पवार यांनी यामध्ये या बैठकीला पाठ फिरवली का अशी सुद्धा चर्चा एकंदरीत यामध्ये पाहायला मिळते. आणि इकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा येऊ पाहतोय का, यासाठी संवादाची दारे कुठेतरी खुली आहेत का असं एकंदरीत या भेटीतून आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच जरूर या सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. स्वप्नील, आज अजून या संदर्भात पुढे काही घडतंय का ऑपरेशन तुतारीच्या दृष्टीनं, यावर आपल्याला लक्ष ठेवायचंय. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. आणि आता जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पावसासंदर्भात. राज्यामध्ये पावसाचा जोर आता कमी होणार आहे. राज्यातल्या बहुतांश भागामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट आहे. सातारा आणि पुणे घाटमाथ्यावर मात्र ऑरेंज अलर्ट आहे. इकडे संभाजीनगर आणि जालन्यामध्ये हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर राज्यामध्ये आता पावसाचा जोर कमी होणार आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाऊस पडलेला आहे. तर आता मात्र राज्यातल्या बहुतांश भागामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट आहे. एकदा आपण ग्राफिक्सवर पाहूया कोणत्या भागाला येलो अलर्ट आहे. यामध्ये रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांना येलो अलर्ट आहे. तर राज्यात मुसळधार पावसाचा जोर काही ठिकाणी मात्र दिसतो आहे. विविध दुर्घटना यामध्ये घडलेल्या आहेत आणि 24 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालाय. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्यामुळे सतर्क झाल्यात. एनडीआरएफ, एसडीआरएफची 23 पथकं तैनात झाली आहेत. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे मागचे 6 दिवसामध्ये विविध दुर्घटना झाल्या आणि या विविध दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांचे एकूण 23 पथकं राज्यभरामध्ये तैनात ठेवण्यात आले. विविध जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची 17 आणि एसडीआरएफची 6 पथकं कार्यरत आहेत. पुढे बातमी येते सांगलीमधून. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ ही सुरूच आहे आणि सांगलीतल्या आयर्विन पूल या ठिकाणी आता कृष्णाची पाण्याची पातळी 26.7 फुटांवर पोहोचली आहे. काल दिवसभर पावसाचा जोर ओसरलेला होता. मात्र संध्याकाळनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यासह कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाली. सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर हा कायम असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ ही कायम दिसतेय. त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढ ही सुरूच आहे. बहे, नागठाणे, सांगलीवाडी आणि म्हैसाळ बंधारे आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. पुढे बातमी पालघरमधून येते. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पालघर जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसानं आज अखेर विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं. नागरिकांचं यामध्ये मोठं नुकसान झालं. शासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. जाणून घेऊया हर्षदकडून पालघरमधली माहिती. हर्षद, एकंदरीतच पालघरमध्ये आता मात्र पावसानं थोडी विश्रांती घेतल्याचं दिसते. काय नेमकं सगळं चित्र आहे? नक्कीच पालघरमध्ये आज पावसाची उसंत पाहायला मिळते. आपण पाहू शकता पालघरमध्ये आता सूर्यदर्शनसुद्धा जवळपास 4 ते 5 दिवसांनी झालेलं आहे. पालघरच्या सर्वच भागांमध्ये पाऊस हा थांबल्यामुळं जे पाणी साचलं होतं ते ओसरलेलं आहे. मात्र त्यामुळं मोठ्या प्रमाणात घरांचं त्याचप्रमाणे शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी किंवा जे नागरिक आहेत ते आता सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारी मदत लवकरात लवकर मिळावी, पंचनामे करावे अशा मागणी लोकांची होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे आज पालकमंत्री गणेश नाईक यांचीसुद्धा ज्या पूरग्रस्त भागामध्ये आहेत नुकसान झाले तिकडे त्यांची पाहणी आज दिवसभर ते करणार आहेत. त्यानंतर सविस्तर चर्चा ही जिल्हा प्रशासनासोबत ते करणार आहेत. आपण एकूणच पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये आत्तापर्यंत 1600हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पालघरमध्ये जूनमध्ये पूर्ण पाऊस नव्हता. जुलैमध्ये पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर सलग 8 दिवस पाऊस सुरू होता. आज कुठेतरी पाऊस थांबल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असलं तरी प्रत्यक्ष जी नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळावी या मागणीसाठी जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत ते आता प्रतीक्षेत आहेत. ठीक, हर्षद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी पालघरमधून आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. मावळमध्ये प्रमुख पर्यटन स्थळांवर आता बंदीचे आदेश लागू करण्यात आलेत आणि 31 ऑगस्ट पर्यंत आता ही बंदीचे आदेश लागू असतील. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या आदेशानुसार मावळ तालुक्यामध्ये मौजे लोणावळा परिसरामध्ये भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, त्याचप्रमाणे तुंग किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, एकविरा देवी, कारल्याची लेणी आणि पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटन स्थळांवर आता बंदीचे हे आदेश लागू झालेले आहेत. प्रशासनानं पर्यटकांना या आदेशातल्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे. धोकादायक कडे, धबधबे आणि पाणीसाठ्यांच्या परिसरामध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे आणि प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नियमांचं जर उल्लंघन केलं तर कारवाईचा इशाराही होणार असल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे. मान्सून ट्रिपसाठी, वर्षा सहलींसाठी खरं तर पर्यटकांचं आणि सगळ्यांचंच आवडतं ठिकाण म्हणजे मावळचा भाग. मावळमध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत ज्या ठिकाणी पाऊस पडला की सगळ्यांचेच पावलं वळत असतात. मात्र आता 31 ऑगस्टपर्यंत बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. रेल्वेच्या फर्स्ट एसी केबिनमध्ये फुलांनी आणि सजावटीच्या साहित्यानं हनीमून सूटप्रमाणे सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय आणि या रेल्वेतल्या सजावटीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ काय आपल्याला यामध्ये दिसतंय रेल्वे प्रशासनामध्ये, त्यामुळे आता खरं तर खळबळ उडालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय खरं तर ही रेल्वेमधली एक बोगी आहे, त्यातला एक स्यूट आहे आणि अशा प्रकारे तो सजवण्यात आला आहे. फुग्यांनी, त्याचप्रमाणे फुलांनी त्याची सजावट करण्यात आलेली आहे आणि एक प्रेमाचा संदेश सुद्धा यामध्ये लिहिलेला आहे. संपूर्ण या रेल्वेमधल्या बेडवर सजावट करण्यात आलेली आहे. प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. नंदीग्राम एक्सप्रेसमधली ही दृश्य जालना ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका जोडप्यानं ही सजावट केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात दक्षिण मध्य रेल्वेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. रेल्वेत अनधिकृत प्रवेश, विना तिकीट प्रवास यासह इतर कलमान्वये हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता येऊया मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. चर्चगेट इथं प्रसिद्ध असलेलं मेजर्स के रुस्तम या आईस्क्रीम कंपनीवर मंगळवारी अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकला आणि त्यावेळी या कंपनीमध्ये मुदत संपलेली उत्पादनं, उंदीर आणि माशांचा वावर आढळून आला. परिणामी रुस्तम आईस्क्रीम कंपनीचा परवाना हा तात्काळ रद्द करण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनानं हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत मंगळवारी चर्चगेट इथल्या ब्रेबॉन स्टेडियम हाऊस, वीर नरिमन रोडवरचं प्रसिद्ध रुस्तम अँड कंपनी या आईस्क्रीम विक्रेत्यावर छापा टाकला. यावेळी केलेल्या तपासणीमध्ये आस्थापनेमध्ये स्वच्छतेसंदर्भातल्या बाबींचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं. या आस्थापनांमध्ये जिवंत उंदीर, माशांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आढळून आला.
पडलं? राज्यातल्या बहुतांश शाळा आज बंद राहणार आहेत. सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षक संघटना एकत्रित आल्यात आणि ऑनलाईन टीईटी परीक्षेला शिक्षकांनी विरोध केलेला आहे. मुंबईमध्ये आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू आहे. राज्यातल्या शिक्षकांनी त्यामुळे आज शाळा बंद आंदोलन केलेलं आहे. सर्व माध्यमांच्या 80% शाळा आज बंद राहतील असा दावा करण्यात येतोय. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातल्या सर्व शिक्षक संघटना एकवटलेल्या आहेत. टीईटी परीक्षेमधला घोळ आणि सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलून केली जाणारी पदोन्नती या विरोधामध्ये शिक्षक संघटना सध्या आक्रमक झाल्यात. ऑनलाईन टीईटी परीक्षा घेण्यास शिक्षकांनी विरोध केलाय. त्यामुळे आज आता शाळा बंद ठेवून मुंबईमध्ये आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात येत आहे. टीईटी परीक्षेच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाच्या अधीन राहून सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती दिली गेली पाहिजे. त्याच पद्धतीनं माननीय शिक्षण संचालक यांनी 14 मे 2026 जे पदोन्नती संदर्भामध्ये जे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक रद्द झालं पाहिजे. त्याच पद्धतीनं SRIच्या कामासाठी शिक्षकांना जे वेटीस धरलं जात आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व मागण्यांसाठी राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा व शिक्षक रजेवरती राहणार आहेत. शाळा बंद ठेवणार आहोत. आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून. पुण्यामध्ये 8 दिवसानंतर पावसानं आता उसंत घेतली. 8 दिवसामध्ये पुण्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलं. 8 दिवसामध्ये पुण्यामध्ये 270 झाडं पडल्याच्या घटना घडल्या. 20 ठिकाणी पाणी शिरलं. 10 ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. आषाढी वारीसाठी माऊली आणि जगद्गुरू संत तुकोबांच्या पालख्यांचं प्रस्थान झालंय आणि या दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये दाखल होत आहेत. या पालखी सोहळ्यासाठी पुण्यामधलं प्रशासन सज्ज झाले. पुण्यामध्ये पालख्यांचा 2 दिवसांचा आता मुक्काम असेल आणि या मुक्कामादरम्यान उद्या रात्री 9 वाजता सामुदायिक पसायदान होणार आहे. आणि पुण्यानंतर आता जाऊया नाशिकमधल्या काही बातम्यांकडे. नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला पूर आलाय. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेनं 18,403 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि पुढे बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून. अन्न व औषध प्रशासनाकडून संभाजीनगरमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे. एक प्रसिद्ध हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यामध्ये किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली. प्रशासनानं या हॉटेलचा परवाना पुढचे आदेश येईपर्यंत आता निलंबित केला आहे. आणि या बातम्यानंतर आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDHने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.